धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 शेतकरी बंधू नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपणास माहीत आहे भारतामध्ये अन्नधान्याची उत्पादकता जी स्वयंपूर्णता आपल्याला मिळाली त्याचं सर्व श्रेय हरित क्रांतीकडे आहे. परंतु हरित क्रांती यशस्वी का झाली त्याच्या मागच्या कारणांचा आपण जर विचार केला तर आपल्या ध्यानात येईल की पाणी आणि खतांची उपलब्धता या दोन मुख्य गोष्टींमुळे हरित क्रांती यशस्वी झाली. आज मात्र पाण्याच्या अतिवापरामुळे आणि रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमीन हवा आणि मनुष्य प्राणी याच्यावर एक थोडासा विपरीत परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. रासायनिक खतांचा विचार जर आपण केला तर त्यामध्ये युरियाचा वारेमाप पद्धतीने केलेला वापर हे कारण आता समोर येत आहे. ही चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर आज 2 जणांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच देश पातळीवर ज्यांनी मृदशास्त्र या विषयामध्ये मोलाचं काम केलेलं आहे, दोन्ही पातळीवर त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत आणि जे सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदशास्त्र व कृषी रसायन विभाग या विभागाचे ते प्रमुख आहेत असे डॉक्टर अशोक फरांदे या ठिकाणी आपण त्यांना निमंत्रित केले. डॉक्टर अशोक फरांदे आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. दुसरे जे आपले या ठिकाणी निमंत्रित आहेत ते आहेत मुक्काम पोस्ट तांदूळवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील प्रयोगशील शेतकरी श्री संग्राम धुमाळ. संग्रामजी आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी मी डॉक्टर वणे यांचाही थोडक्यात परिचय करून देतो. आपणा सर्वांना परिचित आहेत की हे यांनी महाराष्ट्र शासनातर्फे शेतीनिष्ठ आणि कृषीभूषण हे महत्त्वाचे जे गौरव आहेत यांनी या शेतीच्या संशोधनातून शेतीच्या प्रगतिशील वाटचालीतून एक शेतकऱ्यांना एक नवा पायंडा पाडून दिलेला आहे आणि जे काही तंत्रज्ञान आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं प्रगत केलेलं आहे त्याचं पूर्ण शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन डेमॉन्स्ट्रेशन देण्यासारखेचे जे महत्त्वाचं कार्य आहे हे या डॉक्टर वणे यांनी केलेलं आहे आणि ते सुद्धा अतिशय प्रगतिशील नामांकित असे अहमदनगर जिल्ह्यामधले शेतकरी आहेत. याबरोबर मी संग्राम धुमाळ यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि संग्राम धुमाळ हे सुद्धा तांदूळवाडी तालुका राहुरी अहमदनगर इथले शेतकरी प्रगतिशील शेतकरी आहेत. यांचं प्रामुख्यानं आमचे शेतकरी शास्त्रज्ञ मंच आहे याच्यामध्ये अतिशय मोलाचं कार्य आहे. विशेष करून त्या 65 चा वापर आणि त्या ठिकाणी पहारीनं ऊस खोडव्यासाठी आपण जे खतं देतो याच्यासाठी अतिशय बहुमोल कार्य त्यांचं त्या विभागामध्ये आहे. असे हे या ठिकाणी संग्राम धुमाळ उपस्थित आहेत. त्यांचं मी या ठिकाणी पुन्हा स्वागत करतो. फरांदे सर, आपण ही चर्चा सुरू करत असताना मला असं वाटतं की आजचा चर्चेचा विषय आपण घेतला आहे की युरियाचा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर वापर आपल्याला कसा करता येईल. मला असं वाटतं की ही गरज का निर्माण झाली, युरियाचा आर्थिकदृष्ट्या वापर करायला पाहिजे ही गरज का निर्माण झाली, तुमचं त्याबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपण देश पातळीवर युरियाची निर्मितीचा वापर किती आहे पाहिलं तर साधारण 230 लाख टन एवढा युरिया एक 26 कारखान्यातून निर्माण केला जातो सध्या या परिस्थितीमध्ये. आणि हा सुद्धा पुरवठा जो निर्मित पुरवठा आहे हा शेतकऱ्यांना अपुरा पडतो. बरोबर. पर्यायानं इतर देशांच्याकडून आपल्याला जवळजवळ 70 लाख टन युरिया आयात करावा लागतो. परकीय चलन खर्च करतो. जवळजवळ 12,000 करोड रुपये या ठिकाणी खर्च होऊ लागलेले आहेत. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की भारत सरकार युरियाच्या खतावर सुद्धा जवळजवळ 60 ते 65% अनुदान हे दिलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर 50 किलोची एक गोणीची किंमत मूळ किंमत ही 780 रुपये आहे. तर ती जर आपल्याला शेतकऱ्यांनी ती जर घेतली तर त्या ठिकाणी भारत सरकारनं अनुदान दिल्यामुळं तेच आपल्याला रासायनिक युरिया
हे खत फक्त 300 रुपयाला मिळू लागतं. म्हणजे 480 रुपये एका गुणीमागे अनुदान अनुदान देतंय. शासन देत हा, असते. हा. पर्यायानं याच्यावरही शासनाचा खर्च हा वाढू लागलेला आहे आणि त्यानुसार शास्त्रीय पद्धतीनं युरियाचा शेतकऱ्यांनी जो वापर करायला हवाय हा. तो त्या पद्धतीनं केला जात नाही. त्याचा असमतोल हा आपल्याला दृष्टिक्षेपात आलेला आहे. बऱ्याच जिल्ह्याची जर युरियाचा वापर पाहिला तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे प्रमाण 12:2:1 म्हणजे 12 किलो जर नत्र असेल तर 2 किलो फक्त स्फुरद वापरलं जातं आणि 1 किलो फक्त पालाश वापरलं जातं. पण मग प्रत्यक्षात मूळ प्रमाण काय प्रत्यक्षात पाहिजे? हे 4:2:1 हवंय. याचाच अर्थ 3 पटीनं युरिया नत्रयुक्त खतं वापरली जातात आणि 2 पटीत फक्त स्फुरद खत आणि 1 पटीमध्येच तुम्हाला पालाश खतं वापरतात. याचाच अर्थ आपण अन्नद्रव्य जी पिकांना पुरवतोय त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात असमतोल दिसून येतो आणि नत्रयुक्त खताकडे त्याचा शेतकऱ्यांचा ओढा हा अतिशय वाढू लागला. त्याच्यामुळे आपल्याला आता त्याचा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर वापर करण्याच्या ह्या मूळ मुद्द्याकडे यावं लागतं. अगदी बरोबर. मला याच्यापुढे तुम्हाला असं विचारावं वाटतंय की बाबा हे करत असताना नत्राचा वापर का वाढत चाललाय? म्हणजे हा जो वापर तुम्ही म्हणता की 12 पट झालाय, म्हणजे जो 4 व्हायला पाहिजे तो 12 झालाय, हे प्रमाण का वाढते? म्हणजे शेतकऱ्यांमध्ये नत्राबाबतची एवढी का एक आवड निर्माण झाली? बरोबर आहे. साधारणपणे महाराष्ट्राचा जर विचार केला तो जवळजवळ 26.6 लाख टन एवढा युरिया महाराष्ट्रातच वापरला जातो. आता एवढा जर हा युरिया वापरतो त्यातलं जवळजवळ 98% नत्रयुक्त खतं जी आहेत ते युरिया स्वरूपातच शेतकऱ्यांनी वापरणं सुरुवात केली आणि 2% कुठं अमोनियम सल्फेट किंवा कॅल्शियम अमोनियम नायट्रेट किंवा डीएपी सारखी खतं आपण वापरले जातो. याचाच अर्थ युरियाकडे त्यांची एक ओढ आहे. निश्चितपणे हा पांढरा शुभ्र आणि असा दाणेदार एक नत्रयुक्त खत आहे. ते 100% विद्राव्य आहे. पाण्यामध्ये तत्काळ मिसळलं जातं. यामध्ये 46% नत्राचा पुरवठा असल्यामुळं निश्चितपणे त्याच्याकडे आकर्षण. सर्वात महत्वाचं कारण जे मगाशी मी सांगितलं की त्याच्यामध्ये स्वस्त सगळ्या इतर संपूर्ण किलोच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं नत्राचं 1 किलो युरियाच्या मार्फत जर दिला तो 13 रुपयाला पडतो. तर तेच अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून 1 किलो नत्र जर आपण घेतलं तर त्याची किंमत 65 रुपयाला पडते. याचाच फरक हा एक शेतकऱ्याच्या दृष्टीने आकर्षणाचा भाग आहे. महत्वाचा फरक हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं आकर्षणाचा फरक आहे. दुसरी गोष्ट युरिया टाकल्यानंतर तत्काळ तुम्हाला पिकं हिरवीगार दिसतात. दृश्य परिणाम त्याची वाढ जोमाने होते. त्यात फुलोऱ्यावर लवकर येतात, फळं चांगली लागतात, फुल फळं किंवा ते उत्पन्नामध्ये तुम्हाला तत्काळ तुम्हाला बदल दिसू शकतो. हे युरियाच्या मार्फत तुम्हाला लगेच आणि हे त्यांच्या मनावर एक बिंबलेलं आहे की युरिया खत दिलं की सर्व खतं नत्र किंवा इतर अन्नद्रव्य सुद्धा त्यातून जातात. एक मानसिकता निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्या नत्र खताचा वापर अधिक वाढलेला. आणि मग आता आपल्या समोर खरं तर आता मुख्य प्रश्न काय तयार झालाय की नत्राचा वापर वाढतोय, त्याचा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर वापर झाला पाहिजे. म्हणजेच त्याच्यासाठी आता आपल्याला काहीतरी एक रणनीती ठरवावी लागेल की कशा पद्धतीने जायचं, की कशा पद्धतीने आपण किफायतशीर वापर करू शकतो. आपण सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांमधून एक विचार करायला हवा की टाकलेल्या युरियाच्या किंवा नत्राच्या मात्रेमध्ये त्याची कार्यक्षमता कशी वाढवता येईल. ही कार्यक्षमता एक ढोबळमानानं पाहिली जे आता सध्या परिस्थितीमध्ये शेतकरी वापर करतात त्याची कार्यक्षमता फक्त 30 ते 40% आहे. म्हणजे जर 1 क्विंटल किंवा 100 किलो जर आपण युरिया नत्र वापरला तर युरियाच्या माध्यमातून ते 30 ते 40 किलो नत्रच फक्त लागू पडतात. बाकीचं वाया जातं. बाकी जवळजवळ 60% नत्र हे वाया जाते. हे वाया जाण्यामुळे त्याची कार्यक्षमता ही कमी घटली. यासाठी मी प्रमुख सल्ला हा देईन की या ठिकाणी शेतकरी बंधूंनी प्रथम माती परीक्षणाचा एक बेस घेणं गरजेचं आहे. माती परीक्षण निश्चितपणे भारत सरकार, महाराष्ट्र शासन प्रत्येक शेतकऱ्याच्या आज मागे आहे की या ठिकाणी आपल्याला एक जमीन सुपीकता किंवा एक आरोग्य पत्रिका असावी असं एक बरेचसे उपाययोजना त्या ठिकाणी शासनाने बऱ्याचशा मोहिमेतून उपक्रम सुरू केला. जमीन आरोग्य पत्रिका ह्या जमीन आरोग्य पत्रिका काढत असताना उपलब्ध अन्नद्रव्याचा पुरवठा काय आहे ते जमिनीतून हे त्यामध्ये उल्लेख केलेला असतो. जर माती परीक्षणातून आपल्याला काय कळेल की या ठिकाणी अन्नद्रव्य हे नत्र असू, स्फुरद पालाश असू हे कमी आहे का जास्त आहे. समजा आपल्या जमिनीमध्ये जास्त अन्नद्रव्याचा पुरवठा जर असेल तर निश्चितपणे या ठिकाणी आपण युरियाची मात्रा ही 25% पेक्षा खाली आपण घेऊ शकता किंवा कमी करू शकता. पर्यायानं युरिया किंवा नत्र असू द्या, स्फुरद, पालाश ही अन्नद्रव्य कमी प्रमाणात वापरू शकतो. आपण पीक पद्धतीमध्ये काय बदल केला? युरियाचा ज्यावेळेस तुम्हाला कार्यक्षम वापर करायची वेळ आली त्यावेळेला आपण तुमची सुरुवात कशी झाली? आपण पीक पद्धतीमध्ये काय बदल केला? युरियाचा ज्यावेळेस तुम्हाला कार्यक्षम वापर करायची वेळ आली त्यावेळेला आपण तुमची सुरुवात कशी झाली? सर, मी शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली असता माझ्या असं लक्षात आलं की ज्या प्रमाणामध्ये युरियाचा आणि खताचा जास्त वापर करून सुद्धा पिकाच्या उत्पादनामध्ये पाहिजे तसा वाढ होत नाही. त्यावेळेस मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याच्या संपर्कात आलो आणि माझ्या ज्या शेतीतल्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला
त्यावेळेला मला त्यांनी सल्ला दिला की तुम्ही तुमच्या जमिनीच्या मातीचं परीक्षण करून घ्या. त्यानुसार मी ठरवलं की माझ्या जमिनीच्या मातीचं मी परीक्षण करून घेईन. आणि मी मातीचं परीक्षण जमिनीच्या केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जमिनीची सुपीकता कमी झाली आहे आणि जमिनीचा सामू जो आहे तो वाढलेला आहे. त्या ठिकाणी तुमच्या पीक पद्धतीमध्ये बदल करून तुमची पीक पद्धतीमध्ये हिरवळीच्या पिकाचा वापर करा अशा पद्धतीचा मला सल्ला दिला. आणि तेव्हापासून मी जमिनीमध्ये ताक, धेंचा यासारखी पिकं घ्यायला सुरुवात केली सर. माझं जे मुख्य पीक आहे सर ऊस हे असल्यामुळं त्याच्यामध्ये मी खोड्यामध्ये पाचट आच्छादन करण्याचा सुद्धा सुरुवात केली. तो सुद्धा सल्ला मला कृषी विद्यापीठाने गेला. आणि त्याबरोबर मला पहारीनी खते देण्याचा सुद्धा त्यांनी सल्ला दिला. पहारीनी खते देत असताना सर आपण युरिया आणि DAPच्या ब्रिकेटचा वापर करून पहारीने जर खतं दिली तर त्या पद्धतीने आपण युरियाची जी कार्यक्षमता आहे किंवा खताचीच कार्यक्षमता आपण वाढू शकतो. म्हणजे तुम्ही त्या खतावरचा खर्च कमी केला. निश्चित सर, निश्चित सर. या दोन मुद्दे महत्त्वाचे सांगा. आहेत. या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला शेतकरी बंधूंना सांगणं गरजेचं आहे की जर आपल्याला मृद परीक्षणाचा अहवाल असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाला आमच्या विभागानं जवळजवळ 28 पिकावर अपेक्षित उत्पादन समीकरण तयार केलेले आहेत. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जर असे घटक असतील आणि तुम्हाला अपेक्षित उत्पादन इतक्या क्विंटलपर्यंत मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या समीकरणांचा वापर जर केला तर आपल्याला नत्र किती टाकायचं, स्फुरद किती, पालाश किती टाकायचं हे तंतोतंत आपल्याला कळेल आणि त्याप्रमाणे अपेक्षित उत्पादनही गाठता येईल. हा एक भाग झाला. दुसरा भाग महत्वाचा या ठिकाणी आहे की या ठिकाणी समतोल वापर अन्नद्रव्यांचं करणं गरजेचं आहे. बरोबर. याबरोबर तणांचं नियंत्रण फार महत्वाचं आहे. तण हे स्पर्धा करतात आणि त्यातून अन्नद्रव्यांचं संपूर्ण शोषण करतात. तिसरा महत्वाचा घटक आहे की शक्यतो 2 चाड्यांचा पाभरीचा वापर करणं गरजेचं आहे. तर निश्चितपणे नत्राचा ऱ्हासही कमी होईल आणि त्याची उपलब्धता वाढेल आणि कार्यक्षमताही वाढेल. त्या पद्धतीचं हे 2 चाड्याच्या पाभरीची यंत्रणा किंवा ही तंत्रज्ञान आम्ही विकसित करून शेतकऱ्यांच्या मार्फत हे मग ट्रॅक्टर चलित असो द्यात किंवा बैल चलित असो द्यात, या दोन्ही पद्धतीचे हे एकाच वेळी बी आणि खते पेरून देण्याची जी संकल्पना आहे ती या माध्यमातून याची कार्यक्षमताही वाढू शकते. म्हणजे युरियाची कार्यक्षमता आपल्याला जर वाढवायची असेल, त्याच्यावरचा आर्थिक खर्च आपल्याला जर कमी करायचा असेल तर ते मुळाच्या कार्यक्षेत्रात पेरून देणं हे अतिशय गरजेचं आहे. मला वाटतं मी शेतकऱ्यांना पण असा संदेश देईल की माझ्या शेतावर सुद्धा मृद विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्राशी संपर्कात गेल्यानंतर पूर्ण प्रत्येक पिकाच्या वेळेला मी आता पेरणीबरोबर ते रासायनिक खत, बियाणं पेरणीबरोबर रासायनिक खत पेरून देतो. आणि हे पेरून देत असताना मग काय झालं की त्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा झाला की मला मृदशास्त्र विभागाकडून असं पण कळलं की जर आपल्याला खतांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर खतं लीच झाले नाही पाहिजेत पेरणी करत असताना. म्हणजे काय झालं, निचरा वाटत त्याचा निचरा होता कामा नये. म्हणून मी सिंचन पद्धतीमध्ये बदल केला आणि सिंचन पद्धती बदल केला असताना तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब मी केला. आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे फायदा काय झाला की बियाण्यासोबत खतं पेरून दिले मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये. तुषार सिंचनाने त्याच्या संवेदनशील अवस्थेत त्याला पाहिजे तेवढं पाणी मोजून दिलं. हे मोजून दिलेलं पाणी ठराविक लेवलला गेल्यापर्यंत दिलेल्या खताची कार्यक्षमता 100% मला मिळाली. आणि माझा रासायनिक खतावरचा खर्चही कमी झाला, त्या खर्चाची उत्पादकता वाढली. निचऱ्या वाटे जे वाहून जाणार नत्र होतं ते त्याचा ऱ्हास थांबला पूर्णपणे. तिसरा एक बदल माझ्या शेतीमध्ये मी असा केला की फेरपालटीचा अवलंब केला. जसं संग्रामजींनी ताक धेंच्याचा अवलंब केला, मी माझ्या फेरपालटीमध्ये कडधान्य आणि तेलबियांची लागवड सुरू केली. ती लागवड सुरू करण्याचं कारण असं की मला पुन्हा विद्यापीठातून असा सल्ला मिळाला होता की त्याच्या मुळांवर एक गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये हवेतलं नत्र स्थिर करतात तर जेणेकरून माझी नत्राची जमिनीतली उपलब्धता वाढते, पुढच्या पिकाला ते नत्र मला उपलब्ध होतं. हा एक बदल केला. आणि दुसरा एक बदल केला की नत्राचा वापर करताना मी मात्र आता तर नीम कोटेड युरिया बाजारामध्ये उपलब्ध आहे, परंतु मी पूर्वीपासून 5 भाग युरिया आणि 1 भाग लिंबोळी पावडर असं मिश्रण करून मी त्याचा वापर करतो. या सगळ्या गोष्टींचा युरियाचा वापर उत्पादन क्षमतेप्रमाणे करण्यासाठी मला खूप मोठा फायदा झाला. फरांदे सर, मला तुम्हाला याच बाबतीत पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की वेगवेगळ्या स्वरूपातून तुम्ही आम्हाला शिफारशी केल्यात. हे शिफारशीमधनं आम्ही नत्राचा उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळेला आता एक आधुनिक पद्धतीमध्ये फर्टिगेशन एक तंत्रज्ञान आता आलंय. म्हणजे बरेचसे शेतकरी सूक्ष्म सिंचनाकडे वळालेत. या फर्टिगेशनचा वापर आपल्याला युरियाचा उत्पादकता वाढवण्यासाठी कसा करता येईल? निश्चित करता येईल. मगाशी जर आपण सांगितलं युरियाचं गुणधर्म फार महत्वाचा एक आहे की ते 100% पाण्यात विद्राव्य आहे. बरोबर. याचा आपण जर उपयोग करून घेतला तर निश्चितपणे युरियासारखी नत्रयुक्त खतं हे आपण फर्टिगेशन माध्यमातून देऊ शकतो. बरोबर. ह्याचा एक फायदा आहे की ह्याची कार्यक्षमता इतर पद्धतीमध्ये फुकून जर दिला तर त्याचं 30 ते 40% कार्यक्षमता आहे. जर फर्टिगेशनच्या माध्यमातून दिलं तर मुळाच्या कार्यक्षेत्रातच त्याचं नत्र पडून त्या ठिकाणी पूर्ण मातीच्या कणांशी त्याचा संयोग निर्माण होतो, निचऱ्या वाटे वाहून जात नाही. आणि तिसरी महत्वाची घटना आहे ती कार्यक्षमता वाढते.
जो 40% कार्यक्षमता जी इतर पद्धतीत असते ह्याची कार्यक्षमता 80 ते 90% जाते. म्हणजेच काय की यातला जो खताची मात्रा आपण या ठिकाणी कमी करू शकतो. 25 ते 35% खताची मात्रा जर आपण फर्टिगेशन देत असाल तर सरळ सरळ नत्रस या मात्रा ही आपण 35% कमी करू शकता. पर्यायानं नत्राची मात्रा कमी जमिनीमध्ये जाते आणि योग्य तऱ्हेने त्याचा पुरवठाही केला जातो आणि उत्पादनही भरघोस. आणि फर्टिगेशनचा दुसरा एक फायदा आपल्याला असं म्हणता येईल की फर्टिगेशन केल्यामुळे पाणीही मर्यादित दिलं जातं, त्याच्यामुळे इथं पुन्हा ऱ्हास होण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे म्हणून ती 90% कार्यक्षमता मिळते. मला असं वाटतं ही आपली चर्चा चालू असताना आपण ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना एक गोष्ट ध्यानात आली माझ्या. मला असं वाटतं ही आपली चर्चा चालू असताना आपण ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना एक गोष्ट ध्यानात आली माझ्या की जीवाणूंचा रोल एक फार महत्वाचा आहे. एकंदरीत युरियाचा वापर जर आपल्याला वाढवायचा असेल, त्याची उत्पादन क्षमता जर आपल्याला वाढवायची असेल तर जीवाणूंचा जमिनीतल्या जीवाणूंचा एक रोल महत्वाचा आहे. मला असं वाटतं विद्यापीठांनी या जीवाणूवर बरंच मोठं काम केलेलं आहे. तर त्याबद्दल जीवाणूंचा रोल काय आहे याच्याबद्दल जर थोडीशी माहिती तुम्ही दिली तर बरं होईल. जीवाणूंचा महत्वाचा रोल या ठिकाणी आहे की नत्र स्थिरीकरण. आपल्या हवेमध्ये मुबलक तसा 78% जवळजवळ नत्राचं प्रमाण आहे. तर हे जीवाणू मुळाच्या गाठीमध्ये हे नत्र स्थिरीकरण करतात आणि त्याचा फायदा हा पिकांच्या वाढीसाठी केला जातो. पर्यायाने एक प्रकारचा हा कारखाना या गाठीमध्येच नत्र तयार करण्याचा एक असतो. तर ह्या जीवाणूंची कार्यक्षमता आपण वापरून त्या ठिकाणी नत्राचं हवेतून नत्र कसं शोषून घेतलं जाईल, स्थिरीकरण कसं करता येईल याकडे पाहणं गरजेचं आहे. मला वाटतं बऱ्याच कृषी विभागाच्या काही प्रकल्प आहेत, मोहिमा आहेत, त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करण्याचं एक फार महत्वाचं एक धाडसी पाऊल शासनाने उचललेलं आहे आणि शेतकरी त्याचा आनंदाने वापर करतायत. वास्तविक म्हणजे तृणधान्य असतील तर आपल्याला माहिती आहे अझोटोबॅक्टर सारखे त्या ठिकाणी जीवाणू वापरून करायचे. जर द्विदल धान्य असतील तर रायझोबियम सारखे करायचे. भाजीपाला असतील तर त्या ठिकाणी आझोस्पिरलम यासारखे जीवाणू खतांचा वापर करायचा. आणि या ठिकाणी महत्वाचं आहे ऊस शेती. ऊस शेतीमध्ये एक प्रमुख पीक आहे, नवीन जीवाणू या ठिकाणी निर्मित झालेला आहे, तो म्हणजे असिटोबॅक्टर. ह्या असिटोबॅक्टरचा जर वापर केला तर आमचे निष्कर्ष, आमच्या विद्यापीठाचे निष्कर्ष असे आहेत की जवळजवळ 50% ही नत्राची मात्रा आपण कमी करूनही जवळजवळ 100% नत्र दिल्याच्याच त्याचे परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. म्हणजे नत्र संग्रामजी तुमचं प्रमुख पीक आहे असं तुम्ही मागे म्हणाला. त्या ऊसाच्या बाबतीमध्ये थोडंसं विद्यापीठाच्या सहकार्याने ॲसिटोबॅक्टरचा वापर तुम्ही सुरू केलाय का? बिलकुल सर. ऊस हे माझं प्रमुख पीक असल्यामुळं आणि नुसता माझा जमिनीचा सेंद्रिय कर्ब दुप्पट करून मी थांबलो नाही, तर विद्यापीठाच्या शिफारसीनुसार मी ॲसिटोबॅक्टरच्या द्रावणामध्ये ऊसाचे टिपरे बुडून घेऊन जर तुम्ही त्याची लागण बेने प्रक्रियेमध्ये जर तुम्ही ॲसिटोबॅक्टरचा वापर केला आणि त्याच्यामध्ये तुमच्या ऊसाची टिपरे जर बुडून वापरली तर 50% नत्रचा आपल्याला तिथं त्या ठिकाणी बचत होऊ शकते, असं मी माझ्या अनुभवावरून आतापर्यंत सिद्ध झाले. सर या चर्चेतनं मला एक सर असं सुचवा असं वाटतंय की जीवाणू खतांचा वापर जर आपण सुरू केला तर एक प्रकारचा जमिनीमध्ये तुमचा नत्र खताचा कारखाना सुरू होतोय आणि त्याचा परिणाम म्हणून कृत्रिम आपण जे नत्र आता सध्या वापरतो युरियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये बचत होते. आणि जसं पैशाची बचत म्हणजे पैशाची निर्मिती, पाण्याची बचत म्हणजे पाण्याची निर्मिती, तसं आता खताची बचत म्हणजे खताची निर्मिती, म्हणजे नत्राची बचत म्हणजे नत्राची निर्मिती, एक प्रकारची निर्मितीच आपण करतो आहोत. हा संदेश आता या निमित्तानं आपल्याला शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे. आणि मग जीवाणू खतांचा हा रोल आपण ज्या वेळेला सगळा बघितलाय की जीवाणू खतांचा फायदा अशा पद्धतीने होतोय, त्याच वेळेला एका वेगळ्या मुद्द्याकडे आपल्याला जावं लागणार आहे की पाणी देत असताना किंवा युरियाचा वापर करत असताना शेतकरी एक वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे युरिया विस्कटून देतो आहे आणि किंवा पाण्यातनं देतो आहे. आणि मग अशा वेळेला ह्या पाण्यातनं देताना किंवा विस्कटून देताना त्या जमिनीवर किंवा त्या पिकांवर त्याचा काय परिणाम होतो, विपरीत परिणाम काय होतो, या मुद्द्याकडे जरा मला तुम्हाला लक्ष द्यायचं. बरेचसे जवळजवळ 80-90% शेतकरी त्यांना पर्याय नसतो म्हणून ते दाणेदार खत असल्यामुळं त्याचा फायदा ते घेतात आणि सहजपणे ते फुकून देतात. वास्तविक जर जमीन कोरडी असेल तर अशा वेळी ह्या युरिया दाणेदार खताचा ह्या पूर्ण हवेशी संपर्क आल्यामुळं त्यातून अमोनिया हा वायू हवेमध्ये जातो आणि त्यामुळे पर्यायाने नत्राचा ऱ्हास होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जर अतिशय ओली जमीन असेल किंवा पाणीचं प्रमाण जास्त असेल किंवा भुईधानाचं पाणी दिलं असेल, मुबलक पाणी दिलं असेल तर त्या ठिकाणी नत्राचं त्या ठिकाणी विघटन होऊन तत्काळ तो निचऱ्या वाटे नत्र वाहून जाऊ शकतो. पर्याय दोन्ही माध्यमातून हवेमध्ये अमोनियाच्या स्वरूपातून जर ज्या ठिकाणी भात शेती असेल तर त्यांना डिनायट्रिफिकेशन होऊन नायट्रस ऑक्साईड सारखे गॅसेस तयार होतात किंवा नायट्रिक ऑक्साईड सारखे गॅसेस तयार होतात आणि ते हवेमध्ये विसळले जातात. तर शक्यतो युरिया हा फुकून न देता
तो मातीमधून कसा देता येईल याकडे प्रायोरिटी दिली पाहिजे आणि नंतर जर त्याचा वापर करायचा तो स्प्लिट मधून फर्टिगेशन मधून करावा, आपण विभागून देऊ असा एक सल्ला तुम्ही या निमित्ताने देऊ शकाल. गरजेचं आहे. माझा थोडासा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा होता की जसं तुम्ही सांगितलं का पाण्यातनं जमिनीतनं असा निचरा होतोय, युरियाचा ऱ्हास होतोय, त्याच वेळेला ह्या युरियाचा क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये वापर जर करायची वेळ आली तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे? अगदी बरोबर. यात क्षाराचा आणि सोडियम कार्बोनेट बायकार्बोनेट सारखे क्षार हे अपायकारक क्षार या ठिकाणी असतात. त्याचा सामूह हा वाढलेला असतो चोपणयुक्त जमिनीमध्ये. तर अशा ठिकाणी जर युरियायुक्त खतं जर नत्रयुक्त खतं वापरली तर निश्चितपणे त्या ठिकाणी हा अमोनिया तत्काळ उडून हवेमध्ये त्याचा नाश होऊ शकतो, ऱ्हास होऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला जर हे कमी करायचं असेल तर शक्यतो युरियासारखी खतं न वापरता अमोनियम सल्फेट सारखी खतं नत्रयुक्त खतं त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी मुद्दा मला सांगता येईल की खतं असे सरळ वापर न वापरता ते सेंद्रिय खतातून देणं आणखी, मग ते वर्मी कंपोस्ट असू द्या किंवा कंपोस्ट असू द्या किंवा शेणखत असू द्या किंवा हिरवळीची खतं असू द्या, त्यामध्ये आपल्याला युरियाचा त्या ठिकाणी वापर केला सेंद्रिय खताबरोबर तर क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये अतिशय त्याचा फायदा होईल आणि त्याच्या वेगवेगळ्या पिकाच्या वाढीनुसार त्याचा आपण त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट आहे जीवाणू खतांचा या ठिकाणी क्षार चोपणयुक्त जमिनीमध्ये वापर करणं गरजेचं आहे. आणि पीक पद्धती मगाशी जर आपण सांगितलं की तृणधान्याच्या पाठोपाठ कडधान्याचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, फेरपालट गरजेचं आहे आणि हिरवळीच्या खतांचा निश्चितपणे वापर करणं. जर चोपणयुक्त जमिनी असतील तर त्या ठिकाणी प्रथम जिप्सम वापर करावा आणि नंतरच हे नत्रयुक्त खतं वापर करावे, तरच त्याची कार्यक्षमता वाढेल. मला असं वाटतंय एक शेवटच्या मुद्द्याकडे मी थोडंसं संग्रामजींचं लक्ष वेधू इच्छितो की तुम्ही जो युरियाचा वापर करता याच्यामध्ये तुम्हाला काही साठवणूक करताना काही अडचणी येतात? सर, साठवणुकीमध्ये आता आमचा शेतकऱ्यांसाठी आमचा एक सगळ्यांचा एक सामूहिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये असं आमच्या लक्षात आलंय की आम्ही शेतामध्ये पिकावरती युरिया घेऊन जातो आणि त्या ठिकाणी पूर्ण जो शेतामध्ये जो वापर करतो युरियाचा ते करत असताना काही गोण्या आमच्या शिल्लक राहतात, काही गोण्या अर्ध्या शिल्लक राहतात आणि नंतर मग त्या आम्हाला घरी घेऊन यावं लागतात. त्या अर्ध्या गोण्या आम्ही घरी घेऊन येतो आणि आमच्या साठवणुकीमध्ये त्या ठेवतो. परंतु पुढच्या पिकासाठी जेव्हा आम्ही त्या वापरायला काढतो त्या गोण्या, त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की ती त्या ठिकाणी युरियाचा दगड झालेला आहे किंवा काही युरियाला पाण्याचा पाझर सुटलेला आहे, असं ओल सुटलेली आहे. तर ह्या ठिकाणी सर साठवणुकीवर आम्हाला थोडं शेतकऱ्यांना आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. अगदी बरोबर आहे. तर युरियाचा हा अतिशय एक दुर्गुण म्हणता येईल की हवेमधले जे काही आर्द्रता आहे ती तत्काळ शोषून घेऊन त्याचं ताबडतोब द्रावण तयार होण्याची शक्यता असते. तर शक्यतो पहिला मुद्दा असा आहे की युरियाची साठवण हे कोरड्या जागेतच पाहिजे. त्याचा वापर ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला ताबडतोब त्याच्या गोणी एक बांधून ठेवली पाहिजे आणि नंतर त्याच्यावर जाड प्लास्टिकचा कागद त्याचा कव्हर घातला पाहिजे, त्याचा वापर पुन्हा करता येईल आपल्याला. आणि पावसाळ्यात ही शक्यतो फार काळजी घ्यायला पाहिजे, अन्यथा जे संग्रामजींनी सांगितलं त्याच्यापर्यंत दुष्परिणाम होतील आणि युरियाचा ऱ्हास त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याचा वापर कार्यक्षमतेने तेवढा होणार नाही आणि पर्यायानं हे ओलीत जिथं ओलसरपणा आहे, घरामध्ये कुठं ओलसर आहे त्या ठिकाणी हे टाळावं. शेतकरी बंधूंनो, आपल्या ध्यानात आला असेल की आजची युरियाचा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर वापर करण्यासाठी जी चर्चा आज आपण या ठिकाणी केलेली आहे याचा एक थोडासा सारांश मला तुम्हाला सांगावासा वाटतो की खरोखर भविष्यामध्ये आपल्याला युरियाचा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर वापर जर करायचा असेल तर सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्यावं लागेल. हे माती परीक्षण केल्यानंतर शिफारस केलेली मात्रा ही पेरणीच्या वेळेला पेरूनच दिली पाहिजे. पेरून दिल्यानंतर त्या खताचा कार्यक्षमतेने वापर होण्यासाठी सिंचन पद्धतीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून फर्टिगेशनद्वारे उरलेले मात्र आपण जर स्प्लिटद्वारे त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेत देऊ शकलो, त्याच वेळेला जीवाणू खतांचा बीज प्रक्रियेद्वारे अधिक ऊसाच्या बाबतीमध्ये फवारणीद्वारे आपण जर वापर करू शकलो तर मला असं वाटतं की आता सध्या युरियाच्या अतिवापरामुळे किंवा पाण्याच्या अतिवापरामुळे जमीन, हवा आणि मानवी जीवन याचं जे प्रदूषण वाढतं आहे आणि त्याचा परिणाम तो आपल्यावर होतो आहे, त्याच्यावर आपल्याला मात करता येईल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संकल्प करूया की आजच्या चर्चेतनं दिलेला संदेश आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचू आणि यामधून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करून, जीवाणू खतांचा वापर करून विषमुक्त अन्न तयार करण्याचा संकल्प आजच्या निमित्ताने करूया. आपण या आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अशोक फरांदे साहेब आपण या ठिकाणी सहभागी झालात, संग्रामजी आपण सहभागी झालात, त्याबद्दल मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. नमस्कार.